आता आपल्याला पंढीला बसून जमणार नाही माहिती का. आपल्याला पण कामाला लागावं लागणार आहे. कामाला तर लागलंच पाहिजे, ते पण अगदी जोशात. अगदी जशात. मग लागायचं कामाला. बाकीची मस्ती सोड रे, कामाचं बोल. आणि मी माझ्या कामाचंच बोलतोय. गप्रे. हे शुभ्या, आपल्याला त्या धंद्याला लावून दोघं कसे टाइमपास करतात बघ की. तसं नाही रे, काहीतरी महत्त्वाचं बोलत असतील बघ, कामाचं बोलत असतील. कामाचंच आहे की. तू गपरे. गपरे काय गपरे शुभ्या, मला असं वाटतंय ना की आपल्याला लय मोठा घोडा लागलाय बघ. अरे हे बघा, हे तुम्ही सगळे गप्प बसा काय, आणि आपल्या खाली लोक कशी जॉईन करतील ना याचा विचार करा. हां, आता आई बापाला जॉईन करतो का, त्यांनाच कन्व्हिन्स करायचं राहिलंय बघ. बाकी मित्रमैत्रिणी किती कोल्लंय ते चांगलंच माहिती आहे बघ तुला. माझ्याकडे तर पुढच्या महिन्याला रेंट द्यायला पण पैसे नाहीत बघ. आता काय करू राहू मी. कर की सेकंड आयडी, कारण भारी नि उड्या मारी. लवकर अंबानी म्हणायचं होतं ना तुला. घे मग आता जिरून. हे बघा, तुम्ही असं निगेटिव्ह नका बोलू रे. निगेटिव्ह काय निगेटिव्ह, जे आहे ना ते रिअल बोलतोय. मला तर वाटतंय त्या पोरानं आणि तुझ्या त्या यथाकथित गर्लफ्रेंडनं आपली चांगलीच बांधून मारली. त्याच्यामुळे आता हे दुखणं विसरायला काही दिवस लागणार आहेत आपल्याला. हे बघा, तुम्हाला करू वाटत असेल तर करा, नाहीतर नका करू. काय माझं मी करतो. खरं सांगू, मला माहिती होतं की हे झोले, पण मी फक्त एका कारणामुळे हे काम करत होतो. कसलं कारण? म्हणजे बघ, त्या दिवसात मला वाटायचं की तू माझ्या आयुष्यात आफ्टर कॉलेज आलीस, म्हणजे तू फक्त माझ्यासाठी आलीस. म्हणून तर त्या दिवसात मी तुझ्या प्रेमामध्ये अजूनच अडकत चाललो होतो. सो मॅडम, ह्या महिन्यात होईल का टार्गेट पूर्ण? काही सांगता येत नाही राव. का बरं? कारण जेव्हा आपण कंपनी जॉईन केल्यानंतर जो प्रॉब्लेम आपल्याला येत होता ना, तोच प्रॉब्लेम हा नवीन पोरांना येतोय. जवळचे लोक तर जॉईन होत आहे, पण एक स्टेज अशी येते का तेव्हा कुणीही जॉईन व्हायला तयार नसतं. म्हणून काम करणारे लोक ढिल्ले पडतात, जसा हा आलेला मंद ढिल्ला पडलाय. गुड आफ्टरनून सर. ए, ते जाऊ दे, जरा बाजूला आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. बावड आहे का? कसा बोलतोय हा? जरा बाजूला आहे म्हणजे ही कोणती लँग्वेज यूज करताय सर? ए, ते सरबीर बोलू नका मला. मग काय म्हणायचं रे? ए बाबा, अरे तू गप ना. आमचा संबंध आहे ना, तर आम्हाला बोलू दे. हे जरा जास्त होत आहे सर. हे बघ, प्रेम जास्त आहे ना, तर राग पण जास्त येणार, कळलं? प्रेम म्हणजे यू आर इन रिलेशनशिप विथ दिस गाय? ओ माय गॉड. नाही सर, हा काही पण बरवतो, जे तोंडात येईल ते. मूर्ख. हा, मी मूर्ख आहे, मी वेडा आहे, म्हणून तर तुझ्या नादी लागून ते पैसे गुंतवलेत ना मी, आणि दानाला लागलोय. आणि मी एकटा नाही लागलो, सोबत 10-12 लोक उडून घेऊन लागलोय. पण ते सगळं जाऊ दे, ते सगळं विसरून जाईल मी. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. अच्छा, हे मास्टर आता प्रश्न करणार आहेत. करा करा. ए अरे गप नाही बाबा तू. सौरभ सर, कूल डाऊन. आय हँडल दिस. तसं पण मला कॉलेजपासून सवय आहे. कॉलेजपासून युजलेस होप ठेवून बसलाय हा मूर्ख. हे बघ, तू मला कॉल केलास, भेटलीस, तुझ्या त्या फ्रॉड बिझनेसबद्दल सांगितलं, आणि मी त्यात पैसे पण गुंतवले. कुणासाठी? फक्त तुझ्यासाठी, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे बघ, मी सगळं ते विसरीन. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. सो सिम्पल क्वेश्चन. आय लव्ह यू, डू यू लव्ह मी, हाच आहे ना तुझा सिम्पल प्रश्न? मला वाटलंच होतं. हा प्रश्न तर माझा पाठ होऊन गेलाय आणि डोक्यात पण बसलाय, कारण तू इतक्या वेळा बोललाच आहे.